नमस्कार मंडळी, मी विनय प्रकाश रावराणे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मालवणी व्हील्समध्ये. सो श्रावण महिना चालू आता श्रावणामध्ये तुम्हाला माहिती आहे मागे मी सांगितलं होते नसेल माहीत तर परत एकदा सांगते की श्रावणामध्ये नायगाव परेल नायगाव श्रीकृष्ण हॉलमध्ये महिनाभर घोर कष्ट धरून स्तोत्र होतं दररोज 160 वेळा. ओके, सकाळी 9 ते दुपारी 12 म्हणजे 1 वाजता मग 1 ते 4 ब्रेक असतो आणि संध्याकाळी परत मग 9 पण चालू असतं 5 नंतरमध्ये. ओके, सो आता आपण आलो आहे तिथे. आपण आता पठण करणार, आपल्या सेवा पण आहे, सेवा करायची. आणि हे गोरकष्ण स्तोत्र दररोज असतं. सगळ्यांनी घरी पण बोलू शकता. हार्डली मला वाटतं 2.5-3 तास लागतात. सो ते आहे. तर तुम्ही नक्कीच कधी ह्या साईडला आलात तर या, एकदा बघा, अनुभव घ्या, ती स्पंदनं घ्या, व्हायब्रेशन्स घ्या. ओके. आणि आमच्या सद्गुरूंनी सांगितलेला सत्मार्ग आहे हा. परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी लिहिलं गेलेलं आहे घोरकष्ट धरून स्तोत्र. मानगावचा मी मागे ब्लॉग केला, तुम्हाला नक्की दाखवीन, लिंकमध्ये देईन. नसेल आली लिंक तर मला कमेंट करून सांगा. त्या ब्लॉगची लिंक तुम्हाला कमेंटमध्ये देईन, डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर नक्कीच बघा, तुम्हाला आवडेल. तर चला ह्या दाखवतो. तर बघा, इथे चालू आहे सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना ट्रस्ट घोरकष्ट धरून स्तोत्र पठण संपूर्ण श्रावण मास, म्हणजे पूर्ण श्रावण महिना, पूर्ण 30 दिवस, दररोज 160 वेळा असा. ओके, आता आपण इथे चप्पल काउंटर आहे, चप्पल स्टँडला आपण चप्पल ठेवून नंतर आपण सेवेला जाऊया. ठीक आहे, चलो. अरे तो आता आपण इथे नाम करून घेतो. नाम काढून झालं, इकडं नाम काढून झालं की इकडनं आपण असं जातो सरळ चप्पल काउंटरवरनं सरळ जातो पुढे आपण ह्याला बॅच काउंटरला. तिथे आपल्याला बॅच काउंटरला जातो आपण. इथे म्हणजे जे सेवेकरी आहेत त्यांचे बॅच इकडे असतात. सो बॅच काउंटर आहे इथे. आणि बॅच काउंटरवरती इथे एंट्री होते आणि इथून नंतर मग असं इथून उदी लावून आपण वेगांना इथे हॉलमध्ये जातो. काल आपण जाऊन आलो घोरकष्ण स्तोत्र पठणाला आणि तिथे सेवा पण होती. पण तिथून घरी आलो, मग जेवलो, झोपलो. आणि आज म्हटलं मंडे आहे, श्रावणी सोमवार आहे, तर आज आपली पूजा पण आहे. ही प्रपत्ती आहे, महादुर्गेश्वर प्रपत्ती आहे आज आपली. सो आपण ती तयारी करायची, ते सामान आणायला चाललो आहे. आणि कुर्ल्याला पण म्हटलं जाऊन येतो की थोडं फिश टँकचं सामान थोडं आणायचं बाकी होतं, थोडं प्लांटेशनचं आहे, थोडे फिश आहेत, ते सगळं आणायचं बाकी होतं. तर म्हटलं तिथं बघूया, जाऊन येऊया, राऊंड मारून येऊया. आणि मग बघूया नंतर आपण मग प्रपत्ती तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितली असेल, आता पण एकदा बघू शकता तुम्ही, दाखवतो म्हणतो मला परत. आणि नंतर त्याच्यानंतर मग 2-3 कामं आहात ती करूची आहेत पहिली, बघूया कसं काय होतं. आणि आता आपण डेली ब्लॉगवरती लावू. तर मग तुमका तर विकली ब्लॉग, डेली ब्लॉग असा नाही, पण विकली ब्लॉग, 3 दिवसाचा एकदा ब्लॉग, असं काही बघूक मिळत. तर चला जाऊन या, फिश टँक मार्केट बघून या. तुमका माहिती असेल तर तुम्ही पण सांगा मागा, अजून काही चांगले चांगले फिश मिळतात ते फिश टँकमधले. पण आमचा कुर्ल्याचा मार्केट हा, तर आम्ही तिथे जाऊन येतो. चला जाऊन या, राऊंड मारून एक.
आपण आलो अण्णाकडे आलोय, तो अण्णाकडे बघूया काय काय आहे काय मिळते, कारण का बऱ्यापैकी अण्णाकडे आपण सामान घेतो. फिश टँकचं फिश घेतो. इथे फायटर आहेत, अं, इथे डिस्कस आहे, ऑस्कर आहे, टेट्रा व्हरायटी आहे, मोली आहे, तो बरेच आहे. तो आता ब्लू डायमंड वाटतं, ब्लू डायमंड आहे तो. ते करतोय अण्णा येते वालं. वही बोला सुना मैं. तो बरं आहे. फिश फूड आहे, फिश टँक फिल्टर आहे, बऱ्याच गोष्टी आहेत तिकडे. फिश फूड पण आहे तिकडे. आपल्याला फिरायला फिश फूड घेऊन जायचं आहे. लेट्स सी, बघूया. थोडं एक राऊंड मारून जाऊया पहिलं. मग टाका. रेड टेल शार्क आहे तो. आणि हे- हम्म, बरेच वेगळे वेगळे व्हरायटी आहेत आता आपल्याकडे. बघूया एक राऊंड मारून येऊन आपण ठरवूया काय घ्यायचं आहे आपल्याला. मेन गल्ली आहे इकडे, आपण या गल्लीत मोस्टली येतो इथे राऊंड मारायला. बघा इथे बघाल ना, इथे पण बरेच होलसेल सारखे सगळे फिश मिळतात. त्यांच्याकडे पण आहेत इथे बऱ्यापैकी. इथे पण आहेत, इथे पण आहेत सगळीकडे. चांगले चांगले फिश असतात इकडे. मार्केट फेमस आहे ना, माहिती असेल. आता आपण मोस्टली इकडे पण येतो बघायला थोडंफार. तिकडे पण असतात चांगले चांगले. तिकडे डिस्कस आहेत, चांगले डिस्कस इकडे मस्त आहेत. इतकं चांगले आणि असे बाकीचे पण टेट्रा आहेत. टेट्रा पण बऱ्यापैकी चांगले आहेत. टेट्रा पण चांगले आहेत बघा असे. मॉली आहेत, हे मॉली आहेत खाली. सर्फी आहे, सर्फी दिसणार. बरेच चांगले चांगले व्हरायटी आहेत. मी ह्याच्याकडे मोस्टली घेतले आहेत बरेच फिश. अजून बघूया काय चांगलं मिळतंय का. पण आपण घेतो आपलं फिश टँक सेटअप यांच्याकडे घेतलेलं आहे मी. सगळं सॉईल वगैरे, आता प्लांट्स वगैरे पण बघायचे आहेत. तर बघतो, राऊंड मारतो अजून कुठे काय काय प्लांट्स वगैरे चांगले चांगले. याच्याकडे आहेत बट मजा नाही तेवढी काय. याच्याकडे पण एवढी काय मजा नाही. बाहेरच बघूया प्लांटचा पण, बाहेर कुठे मिळतात का चांगले. आता राईट साईडला पण आहे. इथून लेफ्टने कुर्ला स्टेशन आहे ना, आपण जरा राईट साईडने पण जाऊ शकतो. बघा तिकडे रॉक्स मला थोडी घ्यायची आहे सॉईल, आणि सॉईल मला मिळत नाही तुझ्याकडे चांगली. अजून त्यांच्याकडे आहे बट अजून पाहिजे तसे नाही मिळत. बघूया इकडे पण बघूया जरा. इथे आपला अजून एक शॉप आहे, म्हणजे जिकडनं आपण घेतो रेग्युलरली, ते शॉप आहे ते. तर यांच्याकडे पण बऱ्याच व्हरायटी असतात. फक्त एवढंच की इकडे नेहमी साफसफाई चालू असते आमची रेग्युलरली. तर आता तुमच्याकडे बघूया काय काय व्हरायटी मिळते सध्या. वरती साफसफाई करतात, पाणी क्लीन करतायत. Let's see. आहे त्यांच्याकडे व्हरायटीज आहेत बऱ्याच. ऑटो सिंगलर आहे, स्ट्रिंगचं आहे, पेपराज आहे, आणि बरेच वेगळे आहेत. ते डिस्कस आहे. तर 2-3 दुकानं माझी ठरलेली आहेत, तिकडनं मी घेतो. आता व्यक्ती बघूया इकडे. तर ते मला हे बघायचे, ऑटो सिंगलर बघायचे, ते छोटेवाले. ते शिवाय मी बघा आता काय कसं काय रेट आपल्याला कसा बजेट. पण चांगले चांगले आहेत मस्त आहेत. आपला पहिला फिश टँक होता, तर पहिला फिश आपण यांच्याकडे घेतलेला. आणि चांगला आहे fish. ते काय रेट रहेगा? 4,500 में दे दी ना पैर. तो 4,000 पैर आहे, ठीक आहे. तिकडे स्नेल आहे, स्नेल चांगली असते त्यांच्यासाठी आपण घेतले नाही. 6 घेतले आहेत त्याच्याकडे स्नेल आपण. आणि ब्लॅक निॉन आहे, मॉली आहे. सिस्टर पण चांगला आहे त्याच्यात.
हा अरवाना आहे पण होता 2 अरवाना आहेत, एक फॉईल अरवाना आणि एक नॉर्मल अरवाना आहे, साधा अरवाना. आपल्याकडे दोन्ही होते. चलो आता आपण बघूया. तर अजून एक दुकान आहे जिकडे आपण तिथे तर रेग्युलरली असते आपली शॉपिंग. अण्णा आणि तो आतमधला परी एक्वेरियम, तर त्या दोघांकडे आपली रेग्युलर शॉपिंग असते. अण्णाकडे जायचं आहे, फिश फूड घ्यायचं आहे, तर परीकडे जाऊया. हा बघा, हा आतमध्ये आलाय. हा पहिला बाहेर मेन रोडला होता कुर्ल्याला, हा आता इकडे आतमध्ये आलाय. ह्याच्याकडे आहेत म्हणजे कॉस्ट आहे पण प्रोडक्ट चांगले त्याच्याकडे. चांगलं आहे याच्याकडे. कार्डिनल आहेत, नियॉन आहेत, त्याच्याकडे इथे बिस्कट आहेत मोठे मोठे. काय घेऊ तेच बघतोय. चांगलं चांगलं स्नेल 40ला एक आहे. आपल्याकडे पण तिथे आहे ना, सेम आहे ना. हाँ, 2000 का पैर का है, पैर है, अच्छा 2000. ओ हाँ, व्हाइट फेस है ना वो. हाँ 4,500 सर. 4,500. ये वाला चेकर बोर्ड है चेकर बोर्ड. 3,000. अच्छा ठीक है, देखता हूँ मैं भी अभी. वही सोचता हूँ लेने का सोचो. इसका कुछ लगा अच्छा खासा. आपण एक डिस्कस घेतोय अण्णाकडनं. चांगल्या रेटची दिला अण्णाने. मागे पीछे घ्यावं लागतं एकदम. ये नहीं ये नहीं ये नहीं, हाँ ये पहिला पहिला अपने सामने वाला, हाँ ये वाला ठीक आहे. हाँ हा आता आपण घेतलाय अण्णाकडनं, चांगल्या रेटने घेतलाय. तो ठीक आहे. तो बघूया, आपल्याकडे टिकले पाहिजेत आणि इकडे चांगल्या रेटने अन्न देतो आपल्याला. फिश फूड रेग्युलर कस्टमर आहे, बऱ्याच वर्षापासून येतो अण्णाकडे. ठीक. आता चला, ही ऑर्डर पिशवी घेतलेली आहे, भरलेली आहे आपली. अजून बघूया. आता बस झालं, बजेट संपलं आपलं ह्या वेळेचं. तर आता आपण निघूया. चला, थँक्यू अण्णा. आता आपण प्रपत्तीला सुरुवात करतोय. आपली सगळी तयारी झालेली आहे. 5. चालू दे करून घ्या. ईशानी सर्वकडे सुरळीत बसवण्याचे कार्य सुरू केले होते आणि सर्व प्रदेशातील राजांचा व प्रजेजनांचा त्याला अत्यंत सुंदर प्रतिसादही मिळत होता. त्यामुळे द्वापार युगात शिरणाऱ्या मानवाला नीट तयार केले जात होते व त्यामुळे पुढे कलियुगात शिरणारा मानव सो असा होता छोटासा व्लॉग. संडेला आपण पटणाला गेलेलो, पठण करून आलो. मंडूला मग सकाळी जरा पिस्टनचं काम होतं ते करून घेतलं. कुर्ल्याला गेलेलो, ते करून आलो. नंतर मग मला वाटतं संध्याकाळीच मग आलो मी 5-6 पर्यंत घरी आलो. थोडे फिश आणले, थोडे प्लांट्स आणले, थोडं फूड आणलं, फिश फूड. आणि नंतर मग नंतर प्रपत्ती झाली, महाजोगेश्वर प्रपत्ती केली आणि मग झालं. मग आपण तो दिवस झाला. आज ट्यूजडे, आज बघूया आता आपल्या नंतर अपलोड नंतर म्हणजे वेनसडे अपलोड करणार मी. आणि त्यानंतर मला वाटतं आता आपण मोस्टली डेली ब्लॉगवरती आलोच आहे. मी मागे पण सांगितल्याप्रमाणे कुठे काय असेल तर फूड किंवा स्पॉट असेल तर आपण नक्की दाखवू. तुम्ही पण कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा, सबस्क्राईब करा, जास्तीत लोकांना शेअर करा. आणि अजून एक ब्लॉग आहे मोदकचा, तो ऑलरेडी शूट झालेला आहे. फक्त मी थांबलो आहे का ते मागे सांगितलं मी तुम्हाला, म्हणजे त्या ब्लॉगमध्ये सांगितलं मी काय ते. तर नक्की त्याची ह्या विकेंडपर्यंत आला पाहिजे असं वाटतं मला तो ब्लॉग. ठीक आहे, तर लवकर नवीन ब्लॉग भेटू. टिल देन हरिओम श्रीराम अंबा नाथ साहित.